डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला नमन करणार। त्याच दिवशी दुपारी जे आहे ते आम्ही असणारा महात्मा फुलेंचा वाडा जो आहे पुण्याला तिथं अभिवादन करणार। कोल्हापूरला आम्ही असणारा मुक्काम करणार। त्याच दिवशी 26ला जे आहे शाहू महाराजांना नमन करत, आणि हा दिवस महत्त्वाचा आहे कारण का शाहू महाराजांनी आरक्षण 26 जुलैलाच जाहीर केलं होतं। सभा घेऊन आम्ही असणारा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही आमची सुरुवात होईल। ती सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना करत ही औरंगाबादला जाईल। आणि पावसाचं लक्षण बघून 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये तिची सांगता केल्या जाईल। औरंगाबादला त्याचं एक जाहीर स्वरूप असेल असा हा कार्यक्रम आम्ही असताना आखलेला आहे। रस्त्यामध्ये जेवढी गावं येतील तेवढ्या गावांमध्ये थांबून जनजागृती आम्ही करत राहणार। हेतू आहे की जे दंगलखोर वातावरण झालेलं आहे ते शमवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे। ओबीसींचं आरक्षणाचं सगळ्यात मोठा ऐरणीवरती आलेला आहे आणि ते कायम राहावं कारण का ओबीसीचं आरक्षण हे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी GR काढून त्या ठिकाणी दिलेला आहे। तेव्हा GR कधीही विड्रॉ केल्या जाऊ शकतो, एमेंड केल्या जाऊ शकतो, सगळंच काही केलं जाऊ शकतं। सुप्रीम कोर्टाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण या नावं घालण्याच्या संदर्भातला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जी असंगीता आहे ती त्या ठिकाणीच आहे आणि म्हणून आम्ही असणारा बचाव त्या ठिकाणी हा शब्द वापरतो। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं की नाही याबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, आपण आवाहन करणार। मी कोणालाच आवाहन करत नाही, कोणाचं आव्हान स्वीकारत नाही। एक भाग मी असणारे एवढंच म्हणतोय की त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळे सोयरे यांनाही देण्यात यावं, ह्या मागणीच्या संदर्भात सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका मांडावी असं पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहावं अशी त्या बैठकीमध्ये मी विनंती केली होती। त्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निरोपाप्रमाणे सगळ्यांना पत्रक गेलेलं आहे। पळवाटा काढण्यापेक्षा महाराष्ट्रातली सामाजिक सलोखा राहण्यासाठी प्रत्येक पक्षाने या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन मी सगळ्या पक्षांना करतोय। उद्देश हाच आहे की परिस्थिती जी आहे ही अत्यंत चांगली नाही। छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे। हे मी दुर्दैव त्या ठिकाणी